जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. साधना पंचकम. वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्मस्वनुष्ठीयतां, तेने शस्य विधीयताम् अपिचितिः काम्ये मतिस्त्यज्यतां. पापौघः परिधूयतां भवसुखे दोषोऽनुसन्धीयताम्, आत्मेच्छा व्यवसीयतां निजगृहात् पूर्णं विनिर्गम्यतां. सङ्गस्सत्सु विधीयतां भगवतो भक्तिर्दृढाधीयतां, शान्त्यादिः परिचीयतां दृढतरं कर्माशु सन्त्यज्यतां. सद्विद्यानुपसेव्यताम् अनुदिनं तत्पादुकासेव्यताम्. एक ब्रह्मैकाक्षरमर्थतां श्रुतिशिरोर्वाक्यं समाकर्ण्यतां. वाक्यार्थश्च विचार्यतां श्रुतिशिरः पक्षः समाश्रीयतां. दुस्तर्कात् सुविरम्यतां श्रुतिमतस्तर्कोऽनुसन्धीयतां. ब्रह्मास्मीति विभाव्यताम् अहरः गर्वः परित्यज्यतां. देहेऽहमतिरुज्यतां बुधजनैर्वादः समुत्सृज्यतां. क्षुद्व्याधिश्च अनुदिनं भिक्षौषधं भुज्यतां. स्वाद्वन्नं न तु याचतां विधिवशात् प्राप्तेन सन्तुष्यताम्. औदासीन्यमभीप्स्यतां जनकृपानैष्ठुर्यमुत्सृज्यतां. शीतोष्णादिविषय्यतां न तु वथा वाक्यं समाकुर्णताम्. एकान्ते सुखमास्यतां परतर चेतस्समाधीयतां. पूर्णात्मासु समीक्षतां जगदिदं तद्बाधितं दृश्यतां. प्राक्कर्म प्रविलाप्यतां चितिबलान्याप्योत्तरे श्लेष्यतां. प्रारब्धं त्विह भुज्यतामथ परा ब्रह्मात्मना स्थीयतां. याप्रमाणे आपण आता चौथ्या श्लोकावर विचार करत आहोत. क्षुद्व्याधिश्च चिकित्सताम् अनुदिनं भिक्षौषधं भुज्यतां. स्वाद्वन्नं न तु याचतां विधिवशात् प्राप्तेन सन्तुष्यताम्. औदासीन्यमभीप्सतां जनकृपानैष्ठुर्यमुत्सृज्यतां. शीतोष्णादिविषय्यतां न तु वृथा वाक्यं समुच्चार्यताम्. जय जय रघुवीर समर्थ. आपण अगोदरचे सगळे गुण पाहिले. औदासीन्यम अभीप्सतां जनकृपा नैष्ठुर्यम उत्सृज्यतां. आता आज आपल्याला हे दोन पायऱ्या पाहिजेत की शीतोष्णादी विषय्यतां आणि नतु व्यथा वाक्यम समुच्चार्यतां. आता शीतोष्णादी विषय्यतां याबद्दलचा विचार करूया. की साधकाने आपल्याला काय वाटतं की काय लोक बरोबर वागत नाही, लोक असं करत नाही, तसं करत नाही, एवढं स्पष्ट संतांनी सांगितलं आहे, त्यांनी बदललं पाहिजे, असा आपल्या मनामध्ये साधकाच्या मनामध्ये विचार येतो. त्यासाठी आपल्याला आदी शंकराचार्य सांगतात की साधकाने इतर माणसांना बदलायच्या भानगडीत पडू नये. विनाकारण जगाला बदलण्याचा खटाटोप जो आहे तो सुद्धा त्यांनी करू नये. कारण जग जे आहे, लोक जे आहेत ते जसे आहेत तसेच राहणार आहेत, त्यामध्ये बदल होणार नाही. कारण आपल्यामध्ये ती पात्रता नाही त्यांना बदलण्याची. आणि म्हणून जेव्हा साधकावस्थेमध्ये आपण आहोत तेव्हा आपण आपल्याबद्दलचा विचार करावा आणि मी कसा बदलेल याचा विचार करावा. म्हणजे कारण आपल्यामध्ये बदल घडवायचा असेल तर आपण स्वतः आधी त्याचा निश्चय केला पाहिजे. आपण त्या दृष्टीने हालचाल केली पाहिजे, पावलं उचलली पाहिजेत. तरी पण आपल्याला असं लक्षात येतं की एखाद्या प्रसंगाकडे किंवा संपूर्ण जीवनाकडे पाहण्याची आपली दृष्टी कशी आहे त्याप्रमाणे आपण त्यातून धडा घेतला पाहिजे. आता समर्थच आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगतात. पहा की विशेष रूपाने एखादा प्रसंग जो आहे तो जसा असेल तसा आपण तो सहन केला पाहिजे. म्हणून साधकांनी दुसऱ्यांना बदलायच्या भानगडीत न पडता आपण बदललं पाहिजे. म्हणजे जगाला बदलणं हे परमेश्वराचं कार्य आहे, आपल्या सगळ्या संतांचं कार्य आहे. पण विश्वाचा आणि समाजाचा एक घटक म्हणून मी माझा विचार केला तर मी माणूस आहे
पण इतरांमध्ये जे दुर्गुण आहेत ते माझ्यामध्ये सुद्धा आहेत. इतर जर राक्षसी वृत्तीचे असतील तर मी पण काही कमी मोठा कमी असा लहान काही राक्षस नाही, पण माझ्यामध्ये सुद्धा ते दुर्गुण आहेत आणि त्यामुळे आपल्यातले दुर्गुण जावेत म्हणून मी बदललो तर सगळं विश्व बदलल्यासारखं होईल. आणि म्हणून माणसाने आपली दृष्टी बदलली पाहिजे. बऱ्याच वेळेस मी सांगतो की आपला पत्रद्वारा दासबोध हा उपक्रम जो आहे तो उपक्रम म्हणजे माणसाची दृष्टी बदलण्याचा उपक्रम आहे. प्रपंचाकडे आसक्त झालेल्या माणसाची दृष्टी प्रपंचाकडे पाहताना जी असते ती जाऊन आता प्रपंच हा परमार्थरूप कसा होईल याचा विचार साधकांनी केला पाहिजे. प्रत्येक घटनेमधून मला काहीतरी नवीन शिकायला पाहिजे आणि जेणेकरून मी या परमार्थ मार्गामध्ये अग्रेसर होईल अशा दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. म्हणून मी म्हणतो की हा जो अभ्यास आहे पत्रद्वारा दासबोध अभ्यास हा म्हणजे एक सर्टिफिकेट कोर्स इन इंटरनल डेकोरेशन. इंटरनल डेकोरेशन म्हणजे अंतर्स्थिती जी आहे माणसाची ती बदलली पाहिजे. बाह्य स्थिती बदलण्याने काही फरक पडत नाही, पण अंतर्स्थिती बदलली तर आपण त्या समाजाचं सुद्धा नेतृत्व करू शकतो एवढं मात्र नक्की आहे. हॅलो, हां, आवाज येत नाही. आता पहा बरं. हॅलो, काय झालं काय माहिती. आता प्रत्येक घटनेकडे पाहताना माणसाचं, कारण एखादी घटना जी होती ती माझ्या मनासमोर माझ्या मनाप्रमाणे ती होणार नाही. हां, काय ऐकू येत नाही. काय व्हायला लागलं आज? काय चालू आहे असं काय चालू आहे. काय ऐकू येत नाही परत. हॅलो, ऐकू येत नाही का. आता येतं मदत तुम्ही एकदम वेगळ्याच बाहेर आवाज नव्हता आहे. हो का, कशामुळे काय माहिती बरं. हां, काय माहिती निघाले बाहेर झालं. बरं बरं, म्हणजे किती वेळ झाला. हां, बरं. हां, खरखर आवाज येतं. हां आवाज तुम्हाला स्पष्ट आहे ना? हां, आता आता येत असेल. हां, हो, आता येतो आवाज. बरोबर. आवाज मग आता पुन्हा रिपीट करू का थोडं. हां, हा 2-3 मिनिटं. बरं बरं. तर रामानंद महाराजांचं उदाहरण आपण पाहिलं. महाराजांनी, हॅलो, ऐकू येतं ना. हां, ठीक आहे. की प्रत्येक प्रसंग जो आपल्यासमोर येतो साधकाच्या समोर, तो प्रसंग आपली परीक्षा पाहण्यासाठी तो आपल्यासमोर येतो आणि त्या प्रसंगामध्ये माणूस किती धीराने वागतो यावर त्याचं म्हणजे पुढची आध्यात्मिक प्रगती अवलंबून असते. म्हणून सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम, की सगळे अप्रतिकार म्हणजे प्रतिकार न करता सुख असो दुःख असो त्या सगळ्यांना सहन करणं हे खऱ्या साधकाचं लक्षण आहे. त्याला तितिक्षा असं म्हणतात. रामानंद महाराजांच्याकडचं सगळं घेऊन टाकलं पण त्यांनी दासबोध ग्रंथ दिला नाही. पण त्या चोरांच्या लक्षात आलं की ह्या ग्रंथामध्ये काहीतरी विशेष आहे तर ते आम्हाला सांगा. तेव्हा महाराजांनी सगळं दासबोधामधलं थोडंसं विवेचन त्यांच्यासमोर केलं आणि त्या चोरांची जी प्रवृत्ती होती चोरी करण्याची ती प्रवृत्तीसुद्धा बदलून गेली आणि ते सुद्धा भक्तिमार्गाला लागले. असं उदाहरण महाराजांच्या चरित्रावरून आपल्या लक्षात येतं रामानंद महाराजांच्या. म्हणून शीतोष्णादी विषय्यता म्हणजे शीत उष्ण सुख दुःख कुठलाही प्रसंग असेल तरी साधकांनी त्याबद्दल जास्त शोक करू नये, त्याबद्दल जास्त विचार करू नये. पण खरा साधकाचा पुरुषार्थ जो आहे तो आलेल्या प्रसंगाला तोंड देण्यातच आहे. प्रसंग कसं आहे, प्रसंग असो बोलत द्यायचा परंतु नाम सोडू नये. हे जसं आहे नाम सोडू नये म्हणजे कसं,
मनाची वृत्ती ही मात्र स्थिर राहिली पाहिजे. हॅलो. काय झालं? पुन्हा बंद करावा तुम्ही दिसतच नाही झाले. हां, हा असं काय आहे आता? बरं एक हो, 1-2 मिनटं थांबा, मी करून घेतो. वेदोत 2 मिनटं थांबा, मी करतो करतो व्यवस्था करतो. 2 मिनटं थांबा. वेदवती वेदवती आता आले तुम्ही. आता पुन्हा आले का? पण ते केव्हा जातं काही समजत नाही आपल्याला. हं. तुमचं वायफायचं काही वायफाय तुमच्याकडे हो, वायफाय आहे, चालू आहे. कनेक्शन आहे काही हो हो, वायफायचं चालू आहे तसं. सुरू आहे का? लाईन बंद झाली की वायफाय चाललं जाते. हो, नाही वायफाय चालू आहे. कारण माझ्या मोबाईलमध्ये दिसतंय ना वायफाय. हां, ठीक आहे. आता काय थोडंसं गेलं असेल आता. ठीक आहे, आता काय करतो. 2-3दा असं व्यत्यय आला आपल्याला. ठीक आहे, बोलू का? हॅलो. हां बोला. हां. काय थोडं थांब, मध्येच ऐकू येत नाही, मध्येच बंद होतं. हां हां, थांबलं का परत? नाही अहो आबा, ते ह्यांनी मायक्रोफोन बंद केलाय ना. नाही, मला बोलायचं आहे, आपलं चालू आहे. अहो हां बोला. ऐकू येते. बरं ठीक आहे. एकदा परत म्हणजे बंद करून पुन्हा चालू करून बरं 1 मिनटं थांबा, मी बंद करून पुन्हा चालू करतो. ऑनलाईन एकदा बंद करून पुन्हा त्या ह्याच्यावरून लिंकवरून हे घेऊ का? लिंकवर जाऊन करावं लागलं. आता येईल. हां, हे बरोबर आहे. बरोबर आहे ना. वायफाय कनेक्ट आहे ना. आहे ना? हां आहेत ना सगळे. हां, चला ठीक आहे. सुरू करू. हां, चला. आता पहिला भाग जो होता शीतोष्णादी विषयी येतात, तर आपल्याला तो थोडाफार लक्षात आला असेल, सगळ्या व्यत्यय लक्षात घेऊन. म्हणजे प्रत्येक येणारा प्रसंग जो आहे तो आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतो, याच्याबद्दल आपण बोलत होतो. आणि म्हणून हे वायफाय बंद होणं पुन्हा सुरू होणं हे सुद्धा आपल्याला शिकवण्यासाठीच आहे. त्यामुळे साधकांनी त्याकडे तेवढ्या म्हणजे गांभीर्याने न पाहता की त्यातून आपण शिकलं पाहिजे, हे साधकासाठी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता पुढचं जे लक्षण आहे ते आहे नतु व्रथा वाक्यम समुच्चार्यताम. येते का ऐकू? हॅलो. 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 हां, पुन्हा झालं का? बरं थांबा 1 मिनिट. मी आता हे मोबाईलमध्ये चालू करतो मग आता. काय ताप आहे. पण करून थांबूया आपण या ठिकाणी.
जय जय रघुवीर समर्थ.